नमस्कार. परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी आज सुंदर 4 पदरी मुहूर्त मणी मंगळसूत्र बनवणार आहे आणि नऊवारीवर खूप असं छान दिसतं. तर एकदम नवीन डिझाईन आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला इथे साहित्य लागणार आहेत. काळे मणी बारीक, गोल्डन बारीक मणी, मोठा मणी लागणार आहे मध्ये. त्यानंतर हा सिल्वर कलरचा गोंडा रशी लागणार आहे. तर हे आपल्याला कमी जास्त करता यावं म्हणून ही वापरायची आहे. तर हे बघा इथे मी 4 पदर घेतलेले आहे ते, आणि जे ओपन होते ना तिथे मी अशी गाठ बांधून घेतलेली आहे. तर हे साईड आपल्याला हे जो आहे धागा गोल्डन, ते बघा 2 असे पदर असतात, त्याच्यातून एकात आपल्याला सुरुवातीला टाकायचं आहे. तर ही गाठ मारलेली आहे मी, ते गाठीसहित आपल्याला ह्या बाजूला काढायचं आहे. आणि 4 इकडे आणि 4 तिकडे असे आपल्याला दोन्ही समान भाग करायचे आहे ते. आणि त्या धाग्यामधून आपल्याला हा जो काळा धागा आहे ना, ते 4ही पदर हे बघा त्याच्यातून असे टाकायचे आहेत, म्हणजे ह्या गोल्डन रशीला ते एकदम फिट्ट असे बसतील. हे बघा इथं असं पकडलंय मी. हे आता मी याच्यातून काढलंय, याला फिट असा फासा बसलेला आहे, एकदम असं पॅक करून घेतलेला आहे. आणि इथे आपण टेप पट्टी लावणार आहेत, म्हणजे मग आपल्याला बनवताना काही प्रॉब्लेम येणार नाही. तर हे बघा अशी टेप पट्टी असते, कागदासारखीच असते, पण तिला असं गम लावलेला असतो. हे बघा, आणि चांगली असते ती. तर आपल्याला थोडीशी चिपकावायला पुरती जितकी हवे ना तितकी अशी काढून घ्यायची. आणि हे बघा आता इथे मी चिपकवते अशी दोन्ही पदरांना, म्हणजे आपल्याला वळताना जास्त प्रॉब्लेम येणार नाही. आणि आता इथे जे बंद पदर आहेत ना, ह्यांना सुया बांधून घ्यायच्या आहे ती. तर प्रत्येक पदर हा वेगळा करून घ्यायचा आहे. बघा आता असे हे 4 पदर आपल्याला अलग करून घ्यायचे आहेत. आणि पहिले सुरुवातीला एक पदर घ्यायचा आणि त्याच्या हे बघा मागच्या साईडला आपल्याला काळे मणी टाकायचे आहेत, ते बारीक. तर जेवढे म्हणजे तुम्हाला किती इंचाचं, 7 इंच किंवा 8 इंच लागतं, हे शक्यतो असं बनवतो आपण तेव्हा. तर थोडेसे अंदाजाने आपल्याला एक पोटभर असं छोटा, हे बघा एवढं असं आपल्याला हे 2 बोटांचं अंतर एवढं घ्यायचं आहे, किंवा मग मोजून घेतलं तरी तुम्ही चालतं. तर कमी जास्त झालं तर मग हे बघा रशी आहे, जर कमी झालं तर हे मणी मागे पुढे करून आपल्याला पाहिजे तसं वाढवता येतं. तर आता दुसऱ्या साईडच्या पदरामध्ये पण आपल्याला थोडेच मणी टाकायचे आहेत, जेवढे आपण पहिल्या पदरामध्ये टाकलेले आहे तेवढे टाकायचे. त्यानंतर परत आपल्याला तिसरा पदर घ्यायचा आहे. तर हे मी ओवूनच घेतलेले आहेत, कारण खूप वेळ लागतो आणि मणी बारीक असल्यामुळे आपल्याला तर ओवण्यासाठी असं टाईम लागतो. त्याच्यामुळे मी हे बघा आता सारखेच करून घेतलेले आहे ते. त्याच्यानंतर आता जो पहिला पदर होता ना, तो पकडायचा आहे. असे करून घ्यायचे इकडे, आणि एक छोटा गोल्डन, त्याच्यानंतर काळा मणी टाकायचा आहे मध्ये. आता हा मी थोडासा मोठा घेतलेला आहे मणी, ह्या मण्यांपेक्षा हा थोडासा मोठा आहे. त्यानंतर परत गोल्डन, काळा, गोल्डन आणि काळा असे मणी टाकलेले आहेत मी. 4 गोल्डन, 1 2 3 आणि 4 गोल्डन टाकलेले आहेत. सेम बाजूच्या पदरामध्ये सुद्धा आपल्याला तेवढेच मणी टाकायचे आहेत. गोल्डन, काळा, गोल्डन, काळा, गोल्डन आणि काळा, हे बघा अशा प्रकारे 4 मणी आपल्याला टाकायचे आहेत गोल्डन. त्यानंतर सेम तिसऱ्या पदरामध्ये आपल्याला टाकायचे आहेत, कारण खूप असे 3 किंवा 4 पदरी घेतले ना हे जे मणी आहे ते पदर, तर खूप छान वाटतं आणि नऊवारीवर ते खूप छान वाटतं.
आता लास्टच्या पदरामध्ये पण आपल्याला 4 मणी गोल्डन टाकायचे आहेत आणि त्यांच्यामध्ये 1 मणी टाकायचे आहे. आता आपल्याला हे पदर परत सारखे करून घ्यायचे आहे ती असे व्यवस्थित. आणि त्यानंतर 4ही पदर पकडून आपल्याला मोठा मणी टाकायचा आहे मध्ये. हे बघा, हा 10 नंबरचा मणी आहे. एवढं तुम्ही असं टाकू शकता. त्यानंतर साईडला परत आपल्याला हे मणी टाकायचे आहे ती. तर परत एक एक पदर करून आपल्याला 4 गोल्डन मणी टाकायचे आहेत. हे बघा, इथे मी पहिल्या पदरामध्ये टाकलेले आहेत. त्यानंतर सेम असं लाईनवर घ्यायचं, घाई करायची नाही, नाहीतर मग गोंता होतो. 4 पदर जास्त झाले तर चारी सुया आणि एकात एक गुंतले की मग ते व्यवस्थित निघत नाही एकात एक गुंतल्यावर. हे बघा, तिसरा आणि परत आपल्याला चौथ्या पदरामध्ये 4 गोल्डन मणी टाकायचे आहे ते. हे बघा, अशा पद्धतीने 4ही पदर व्यवस्थित पकडायचे. आणि त्यानंतर आपल्याला परत काळे मणी टाकायचे आहे ती. ह्या साईडला जेवढे टाकले आहेत ना तेवढे ह्या साईडला टाकायचे आहे ती. तर एकदम भरगच्च आणि सुंदर दिसणार आहे. हे बघा, आता हे बघा, एका पदरामध्ये परत आपल्याला हे काळे मणी घ्यायचं आहे. असे एक एक पदर करून व्यवस्थित घ्यायचं आहे. कारण 4 पदर असल्यामुळे इकडे तिकडे जर झाले तर तिथे परत गुंता तयार होतो. आता दुसऱ्या पदरामध्ये आपल्याला काळे मणी टाकायचे आहे ती. तर गुंता होऊ नये म्हणूनच मी टेप पट्टी लावून आणि मगच बनवायला घेते. त्याच्यामुळे आपल्याला कसलंही मंगळसूत्र असो, किती अवघड डिझाईन असली ना आणि किती पदर असले तरी ते व्यवस्थित ओवता येतात. आता परत आपल्याला तिसरा पदर घ्यायचा आहे. आणि आता लास्टचा पदर राहिलेला आहे. तर हे बघा, इथे मी पूर्ण अशी मणी टाकून घेते. आता हे व्यवस्थित असे 4ही पदर पकडायचे. कमी जास्त झाले तर मग व्यवस्थित असं लावून बघायचं आणि मगच उरलेले मणी काढायचे आहेत. तर इथे हे बघा, आपला हा जो मधला मणी असतो ना तिथे असं फोल्ड करायचं आणि बघायचं. हे बघा, बोट ठेवलेला आहे मी आणि असे 4ही पदर लावलेले आहेत. तर जिथे आपल्याला कमी जास्त वाटतं ना तिथले ते बाकीचं मणी जे आहे ते काढून घ्यायचे आहे ते. तर हे बघा, एवढे जास्तीचे झाले होते थोडेसे, 2 2 3 3. तर व्यवस्थित पकडायचं आहे आणि बाकीचे मणी काढून टाकायचे आहे ते. त्याच्यानंतर व्यवस्थित असे 4ही पदर पकडायचे आहेत आणि जिथे आपली टेप पट्टी लावलेली असते ना ती काढून घ्यायची. आणि मग ह्या ज्या सुया आहेत ना त्या सर्व सुया एकदम पकडायच्या आहेत. आणि हा जो आपला ठुशीचा धागा असतो ना, हा गोल्डन, त्याच्यामधून दुसरा जो भाग होता, आता पहिल्यामध्ये इथे आपण फासा टाकला होता, दुसऱ्यामधून आपल्याला हे सर्व काढायचे आहेत. तर आता हे बघा, माझ्याकडे 3 सुया होत्या बारीक. मोठ्यांमधून मणी जात नाही त्याच्यामुळे मी एकातून एक काढून दुसऱ्या धाग्यात टाकली होती. तर इथे परत तो धागा मी पहिले काढून घेते आणि मग ह्या उरलेल्या ज्या सुया आहेत ना 3 त्या एकदम आपल्याला त्या होलमधून काढायच्या आहेत. ह्या 3 सुया आणि हा एक धागा म्हणजे असे 4 आहेत. तर व्यवस्थित आपल्याला सारखे पदर खेचून घ्यायचे आहेत.
आता इथे हे बघा चारही पदर व्यवस्थित मी इथे खेचून घेतलेले आहेत आणि जो धागा उरतो ना तो थोडासा कट करून घ्यायचा आहे सुईच्या बाजूचा, जसं आपण नेहमी मंगळसूत्र बनवतो तसं थोडंसं कापून घ्यायचं आहे. आणि हे बघा आता इथे गाठण बांधायची आहे, तर व्यवस्थित इथे हे पकडायचं आहे आणि इथे बोट ठेवून व्यवस्थित आपल्याला गाठ बांधायची आहे. आपण फासा कसा टाकतो तसा असा अंगठा ठेवायचा आहे आणि मग त्याच्यामधून असं त्या अंगठ्याच्या मधून जो धागा येतो ना ते चारही पदर आपल्याला व्यवस्थित असे बाहेर काढायचे आहेत त्या, आणि व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे. खालच्या साईडला जिथे टोक असतं ना तिथे व्यवस्थित बांधून घ्यायचे आहेत. 2-3 गाठी बांधायच्या आहेत म्हणजे मग ते निसटत नाही. आता इथे भरपूर धागे आहेत, मी डबल पदर 4 याचे घेतले होते, तर 2 बस होतात. आणि परत आपल्याला हा उरलेला धागा थोडंसं लांबूनच कापायचा आहे. आणि हे बघा इथे जे बांधलेले आहेत ना धागे ते चिपकवून घ्यायचे आहे, तर मी हे चिपकवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. खूप छान पद्धतीने आपलं हे 4 पदरी मुहूर्त मणी मंगळसूत्र तयार झालेलं आहे. तर खूप छान वाटतं आणि तुम्ही जेव्हा फंक्शनसाठी जेव्हा घाला ना तेव्हा तर खूपच छान दिसणार आहे गळ्यामध्ये तो. तर तुम्हालासुद्धा ही डिझाईन आवडल्यास नक्की ट्राय करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंटसुद्धा करा. आणि ज्या ताई कमेंट करतात विचारतात खूप छान वाटतं मला. आणि मला पण जे काही माहीत असेल ते तुम्हाला मी सांगत जाईल. तुमचं काही अडचण असेल किंवा काही गोष्टी माहीत नसतील तर ते विचारल्या तरीसुद्धा चालतील. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.